लोकल ट्रेनने बनावट तिकिटांचा वापर करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे। मुंबईच्या एसी लोकल ट्रेनमध्ये एअर इंडियाने जारी केलेल्या बनावट यूटीएस सीझन तिकिटांसह प्रवास करताना पकडलेल्या 3 प्रवाशांविरुद्ध मध्य रेल्वेने एफआयआर दाखल केलाय। सतर्क तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना 2 दिवसांमध्ये 2 वेगवेगळी प्रकरणं आढळल्यानंतर हा एफआयआर दाखल करण्यात आलाय। बनावट तिकिटावर प्रवास केल्यास 7 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो असं देखील म्हटलं जात आहे। पहिला गुन्हा हा 26 नोव्हेंबरला झाला आणि दुसरा गुन्हा हा 28 नोव्हेंबर रोजी नोंदवण्यात आला। सीआरच्या मते बनावट तिकिटावर प्रवास करणं हा भारतीय दंड संहिता कायदा 2023 अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे, ज्यासाठी 1000 रुपयांपर्यंत दंड आणि 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात। 28 नोव्हेंबरला मध्य रेल्वेचे तिकीट परीक्षक प्रशांत कांबळे यांनी परळ कल्याण एसी लोकल ट्रेनमध्ये बनावट यूटीएस सीझन तिकिटांसह प्रवास करणाऱ्या 3 प्रवाशांची ओळख पटवली आहे। नीरज तलरेजा, अथर्व बाग आणि अदिती मंगलूरकर या प्रवाशांनी अधिकृत यूटीएस ॲपऐवजी त्यांच्या मोबाईल फोनच्या माय पायस डॉक्युमेंट्स फोल्डरमध्ये सेव्ह केलेली तिकीटं दाखवली, ज्यामुळे त्यांना संशय आला आणि एका अधिकाऱ्यांनी सांगितलंय की पडताळणी दरम्यान कांबळे यांना आढळलं की तिन्ही तिकिटांचा यूटीएस क्रमांक हा समान आहे। तर प्रत्येक खऱ्या यूटीएस जनरेटेड तिकिटाला एक अद्वितीय ओळखकर्ता दिला जातो। पुढील तपासात असं दिसून येत आहे की तिघांनी वापरलेल्या मोबाईल नंबरवर कोणतंही वैध तिकीट जारी केलेलं नाहीये। कायदेशीर कारवाईसाठी प्रवाशांना ताबडतोब कुर्ला येथील सरकारी रेल्वे पोलिसांकडे सोपवण्यात आलंय। बनावट तिकिटावर प्रवास केल्यास 7 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, त्यामुळे प्रवाशांनी अशा प्रकारच्या गैरप्रकार करणं टाळा असं आवाहन रेल्वे अधिकाऱ्यांनी केलंय।